छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कोण सांगतो? संस्कृतमध्ये लिहिलेला शिवभारत की मराठीत लिहिलेली सभासद बखर? एका ग्रंथात शिवाजी महाराजांना देवतुल्य राजा दाखवलं गेलं, तर दुसऱ्या ग्रंथात त्यांच्या युद्धाचा आणि राजकारणाचा तपशील दिला गेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवभारत आणि सभासद बखर यामधला नेमका फरक काय आहे. सर्वात आधी बोलूया शिवभारत या ग्रंथाबद्दल. शिवभारत हा ग्रंथ कवी परमानंद यांनी लिहिला होता. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला गेला आणि तो शिवाजी महाराजांच्या काळातच तयार झाला होता. म्हणूनच इतिहासकारांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत मानला जातो. अफझल खान मोहीम, हिंदवी स्वराज्य यांसारख्या अनेक घटनांचे वर्णन आढळते. पण शिवभारत हा साधा इतिहास ग्रंथ नाही, तो एक संस्कृत महाकाव्य आहे. म्हणजेच त्यामध्ये अलंकारयुक्त भाषा, वीररस, धार्मिक प्रतिमा, राजांचा गौरव हे सर्व मोठ्या प्रमाणात दिसते. या ग्रंथात शिवाजी महाराजांना फक्त राजा नाही तर धर्मरक्षक आणि दैवी व्यक्तिमत्व म्हणून दाखवण्यात आलं आहे. आता बोलूया सभासद बखरबद्दल. सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. ही बखर मराठी भाषेत लिहिली गेली आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही वर्षांनी तयार झाली. ही बखर विशेष मानली जाते कारण भाषा सोपी आहे, घटनांचे वर्णन स्पष्ट आहे, युद्धांचे तपशील दिले आहेत, राजकीय परिस्थिती समजते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या दोन्ही ग्रंथांमध्ये फरक काय आहे? शिवभारत हा अधिक गौरवगान करणारा ग्रंथ आहे, तर सभासद बखर ही घटनात्मक माहिती देणारी बखर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अफझल खान वधाचा प्रसंग शिवभारतामध्ये अत्यंत वीररसात आणि दैवी स्वरूपात मांडला आहे, पण सभासद बखरीत युद्धाची योजना आणि तपशील अधिक दिसतो. इतिहासकार दोन्ही ग्रंथांना महत्त्व देतात कारण शिवभारत आपल्याला त्या काळातील स्वराज्याची भावना दाखवतो, तर सभासद बखर घटनांचा व्यावहारिक इतिहास सांगते. म्हणूनच संशोधक हे दोन्ही ग्रंथ एकत्र अभ्यासतात. आजही इतिहास अभ्यासकांमध्ये एक प्रश्न चर्चेत असतो, शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास कोणता मानायचा? काही लोक शिवभारतला जास्त महत्त्व देतात कारण तो समकालीन आहे, तर काही जण सभासद बखर अधिक विश्वासाची मानतात कारण त्यात युद्ध आणि प्रशासनाचे अधिक तपशील आहेत. मग तुमच्या मते शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणता ग्रंथ जास्त महत्त्वाचा आहे, शिवभारत की सभासद बखर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इतिहासाचे दुर्मिळ विषय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.